मिरज एसटी स्टँड परिसरात आयुर्वेदिक औषध देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरू। मिरज येथील एसटी स्टँड आणि शहर बस स्थानक परिसरात काही महिलांकडून प्रवाशांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। या महिला फणी व कंगवे विकण्याच्या नावाखाली परगावाहून आलेल्या प्रवाशांना थांबवून आयुर्वेदिक औषध देऊन चेहऱ्यावरील डाग आजार बरे करण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात। या प्रकाराविरोधात नागरिकांमध्ये संताप असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला एसटी स्टँडच्या बाहेर व शहर बस स्टँड परिसरात रोज दुकान मांडून बसतात। तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत, डोळ्याखाली काळी वर्तुळे आहेत, तुम्हाला अमुक आजार आहे असे सांगत त्या प्रवाशांना भुलवतात आणि स्वतःकडे असलेली तथाकथित आयुर्वेदिक औषधं विकतात। या औषधांच्या बदल्यात काहीशे रुपयांपासून हजारो रुपये घेतले जातात। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या महिलांना शहरातीलच एक आयुर्वेदिक औषध विक्रेत्याचा वरदहस्त असल्याचा संशय आहे। हा दुकानदार महिलांना औषधे पुरवतो आणि त्याच्याकडून आणलेल्या ग्राहकांवरून कमिशन देतो। औषध विकल्यानंतर प्रवाशांना ती निरुपयोगी ठरतात, पण तोपर्यंत महिलांचा ठावठिकाणा लागत नाही। या प्रकाराविरोधात नागरिकांनी पूर्वीही तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाई झालेली नाही। महिला पोटासाठी काम करतात म्हणून कारवाई होत नाही, पण त्यामुळे त्यांना पोलिसांचा अप्रत्यक्ष आश्रय मिळतो का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। या फसवणुकीच्या प्रकरणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून एसटी स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून अशा महिलांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे।